ज्ञानेश्वर महाराजांनी जो उपक्रम आणि उपसंहार केला त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना या जगताकडून काही अपेक्षा आहेत. संतांनी केलेला विचार हा जगत कल्याणाचा आहे, मान्य आहे. पण जगत म्हटलं ना आपल्याला की सगळ्याच संतांच्या अंतःकरणामध्ये हीच भूमिका आहे. तो हे संत कोणत्या संप्रदायातून आले हा विचार अतिशय गौण आहे. तो संत पदवीवर आरूढ असेल तर ते कोणी असू देत, त्यांना इतरांच्या सुखाचीच फक्त अपेक्षा आहे, त्यांना दुसरी अपेक्षा नाही. स्वसुखाची अपेक्षा ठेवून ते देवाकडे काही मागायला कधी गेले नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदानातलं मागणं हे एक वैश्विक मागणं आहे. या वैश्विक मागण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे मागितलेलं आहे ते त्यांच्या दृष्टीनं मानवी जीवनाची धन्यता करणारं आहे. ज्या भूमिका मला प्रस्तावनेमध्ये मांडायच्या आहेत त्या 2-3च भूमिका आहेत, त्या मी आज फक्त स्पष्ट करतो. त्या म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे पसायदानातल्या प्रत्येक ओवीवर बोलणं मला शक्य होणार नाही, पण जीवनाचं तत्वज्ञान या दृष्टीनं जर बोलायचं असेल तर तेवढा विचार सीमित करून मला बोलणं शक्य आहे, तेवढंच बोलतो. सगळेच संत, परंतु एक सुभाषित आहे, त्या सुभाषितामध्ये संतांचं वैलक्षण्य सांगत असताना तुलनेनं सांगितलं गेलं. सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयः तद अलीकम अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम, असं सुभाषित आहे. सज्जनस्य हृदयम नवनीतम, सज्जनांचं हृदय लोण्याप्रमाणे असतं असं पूर्वीपासून लोक सांगत आलेत. यत वदंती कवयः, असं मोठे लोक सांगत आलेत. अरे सज्जन म्हणजे लोण्यासारखे असतात, मऊ. पण सुभाषितकार सांगतात तद अलीकम, अलीक शब्दाचा अर्थ आहे खोटं. तद अलीकम, ते अलीक आहे, खोटं आहे. सज्जनांचं हृदय लोण्यासारखं नसतं, मुळीच नसतं. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, हे तुकाराम महाराजांनी म्हटलंय. असू दे, म्हणू दे, पण ते खोटंच आहे. तुकाराम महाराजांचं पण खोटं. सुभाषितकार म्हणतात ते कुणाचंही असू दे, तद अलीकम, ते खोटं आहे. का बाबा असं म्हणण्याचं कारण काय? त्याचं कारण सांगताना त्यांनी सांगितलं, अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. त्यांनी त्याचं कारण सांगितलं की सज्जनांचं चित्त आणि लोणी हे एकसारखे नाही आहेत, त्याच्यात एक फरक आहे. काय फरक आहे? फरक असा की लोणी फक्त स्वतःला अग्नीची आच लागली तरच वितळतं, सज्जन मात्र दुसऱ्याला त्रास झाला तरी वितळतात. हा त्यातला फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे संत पदवीला प्राप्त झालेला कोणीही महात्मा असू देत, तो कोणत्या संप्रदायाचा, कोणत्या विचाराचा उद्घोष करणारा, हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून जगताचं अत्यंतिक कल्याण व्हावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा विचार मांडला. ज्ञानेश्वर महाराजांना आपण कुणाचं अनुगमन करावं असं वाटतं, म्हणून ज्ञानेश्वरी या पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काही गोष्टी त्याही संबंधाने बोलून दाखवल्या. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता, अशासारखी जी विधानं संतांच्या संबंधानं प्रकट झालेली आहेत त्या विधानाचाही आपण विचार करा. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये जे काही मागितलेलं आहे ते मागितलेलं माणसाच्या लौकिक सुखाकरता नाही, ही गोष्ट खरी आहे. त्या मागणीचा एक साधारण आपण जर प्रारूप पाहिलं, त्या मागणीचं सर्वसाधारण प्रारूप जर बघितलं तर एक गोष्ट मी आपल्याला पहिल्या प्रथम सांगून जातो की संपूर्ण पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी या जगताकरता आयतं असं काहीही मागितलेलं नाही. आपण बसून राहावं आणि डोळे मिठून इथं पसायदान म्हणावं आणि लगेच पुढच्या वेळेला आपण दृष्टादृष्ट विजयी व्हावं, असं होत नाही.
तशी अपेक्षा सामान्य कोणाही विचारी मनुष्यही करत नाही आणि तशी ज्ञानेश्वर महाराजांची याच्या मागची अपेक्षा नाही आहे. विश्वात्मक देवापासून विश्वेश्वरावपर्यंतचा हा प्रवास किंवा हा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी उपक्रम उपसंहारामध्ये बोलून दाखवला. पण तो जो आलेख ज्ञानेश्वर महाराजांनी जीवनाचा मांडलाय त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना मानवी जीवनाची इतिकर्तव्यता कशात आहे आणि ती कोणकोणत्या टप्प्याने होत जाते हे निश्चित माहिती आहे, हे आपल्याला कळतं. पसायदानाच्या मागच्या भूमिका, पसायदान जे ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वरीमध्ये प्रकट झालेलं आहे आणि ते नित्य नियमानं रोज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं म्हटलं जातं, या सगळ्याच्या मागचा विचार केला तर पसायदाना ही एक आध्यात्मिक प्रार्थना आहे असं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तसा बऱ्याच जणांचा गैरसमजही असू शकतो. मी गैरसमज हा शब्द जाणीवपूर्वक उच्चारतो. माझ्या दृष्टीनं पसायदान ही केवळ एक आध्यात्मिक मागणी नाही आहे, ती केवळ एक धार्मिक मागणी नाही आहे. समाजाने छान असावं, सगळं असं वातावरण गोड असावं, अमुक व्हावं तमुक व्हावं, सिंह आणि शेळी एका पात्रामध्ये जेवावेत वगैरे वगैरे, असं सगळं आजच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं, IT क्षेत्रातल्या आणि मोबाईलच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर सगळं गुडी 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 असं नाही आहे. याच्या मागे निश्चित विचार आहे. जे मागितलेलं आहे त्याच्या प्राप्तीची आणि त्या प्राप्तीतून जीवनाच्या एका टप्प्यावरची परिपूर्णता ही ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीपथात आहे. असं नाही आहे की त्यांनी एक स्वप्न बघितलं की या जगामध्ये सगळ्यांना सुख मिळावं, या जगामध्ये दृष्टादृष्टावर सुद्धा विजय मिळावा, या जगामध्ये सर्वांनी स्वधर्माचा सूर्य पाहावा. हे काही एक स्वप्न नाही आहे, तो एक आलेख आहे. आणि अर्थात मी आपल्याला त्यापूर्वी हे सांगू इच्छितो आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी हा जो मानवी जीवनाच्या धन्यतेचा विचार मांडून दाखवलेला आहे, ही त्यांच्या दृष्टीनं धन्यता आहे. पण ती त्यांच्या दृष्टीने धन्यता असली तरी आपण हे गृहीत धरलं पाहिजे की आमच्या जीवनाच्या धन्यतेच्या कक्षा आणि आमच्या जीवनाच्या धन्यतेचा जो विचार संतांनी केलेला आहे तो विचार आमच्याच जीवनाचा असला तरी आम्ही कोणीही करू शकत नाही आहोत. कारण आमच्या जीवनाची धन्यता त्यांना जेवढी कळालेली आहे त्याच्या लक्षांशांनी सुद्धा आमच्या जीवनाची धन्यता कशात आहे हे आम्हाला कळालेलं नाही आहे. मानवी जीवनाचं रहस्य हे संतांना जेवढं स्पष्टपणाने कळालेलं असतं, मनुष्य नेहमी त्या गुंत्यात अडकलेला असतो. व्यक्तिभेदानं जीवनाच्या धन्यतेच्या कल्पना वेगवेगळ्या केल्या जातात. देशभेदानं, कालभेदानं जीवनाच्या धन्यतेच्या वेगवेगळ्या कल्पना मांडल्या जातात. म्हणून एक व्यक्ती जेव्हा आपल्या सुखाची व्याख्या करते तेव्हा ती व्याख्या दुसऱ्या व्यक्तीनं केलेल्या व्याख्येच्या तुलनेत बसत नाही, त्याच्या समांतर जात नाही. किंबहुना थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं क्षमा मागून तर दोन व्यक्तींनी केलेल्या दोघांच्या आपापल्या सुखाच्या व्याख्या एकमेकांची स्पर्धा करणाऱ्या असतात. सगळ्यात मोठं दुर्दैव तिथे आहे. माझी सुखाची व्याख्या आणि माझ्या शेजारी बसलेल्या एखाद्या व्यक्तीची सुखाची व्याख्या ही एक असेल असं सांगता नाही येत. पण तुकाराम महाराजांनी केलेली मानवी जीवनाच्या धन्यतेची व्याख्या, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली व्याख्या, जनाबाईंनी केलेली व्याख्या, चोखोबारायांनी केलेली व्याख्या, गोरोबा काकांनी केलेली व्याख्या, समर्थांनी केलेली व्याख्या, बहिणाबाईंनी केलेली व्याख्या, याच्यामध्ये तसूभर फरक नाही आहे. असं का व्हावं? व्यक्तिभेदाने जर व्याख्या बदलणार असेल, कालभेदाने जर व्याख्या बदलणार असेल तर ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर काही 100 वर्षांनी तुकाराम महाराजांचा अवतार आहे, तरी सुद्धा त्यांच्या व्याख्येमध्ये का बदल होऊ नये? सुखाच्या भूमिका भक्तिशास्त्राच्या दृष्टीने मांडताना ज्ञानेश्वर महाराजांनी रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी हे म्हणावं आणि तुकाराम महाराजांनी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी नाही म्हणावं. या व्याख्येमध्ये बदल का नाही झाला? भक्तिभूमिकेत तरी का नाही झाला? कारण संत जेव्हा विचार करतात तेव्हा तो एकदाच असतो.
विचाराच्या परिवर्तनात संतांचं जीवन कधी अडकलेलं नाही आहे. काल एक विचार केला होता, आज दुसरा केलाय, उद्या पुन्हा बदलून तिसरा होणार आहे, असं नाही आहे. विचाराच्या व्याख्या आणि विचाराच्या मर्यादा सांगत असताना योग वासिष्ठांनी विचार कशाला म्हणतात या संबंधात एक फार चांगलं विधान केलंय. योग वासिष्ठ अर्थात ते ग्रंथाचं महत्त्व म्हणून प्रकट झालेलं असलं तरी त्याच्यातल्या विचाराच्या ज्या भूमिका आहेत त्या मला सांगायला निश्चित आवडेल. कशाला विचार म्हणायचं, विचार कसा असतो हे सांगताना योग वासिष्ठांनी सांगितलंय, समुद्रस्येव गांभीर्यम धैर्यम मेरोरिव स्थितम अंतशीतलताचे इंदोरिवो देती विचारिणा. या ग्रंथाचं चिंतन केल्यानंतर विचार आपल्या ठिकाणी जो प्रकट होतो तो विचार कसा असतो याच्याकरता विचाराच्या 3 गोष्टी सांगितल्या. विचार हा समुद्राप्रमाणे खोल असतो, गंभीर असतो. विचार हा मेरू पर्वताप्रमाणे अढळ असतो आणि विचार हा चंद्रप्रकाशाप्रमाणे सर्वांना शीतलता देणारा असतो, तर त्याला विचार म्हटलं पाहिजे. जो विचार मी माझ्या जीवनापुरता आत्मकेंद्रित्वाने करत असतो त्या विचाराला मी विचार म्हणत असलो तरी बाकीचा समाज सोडून द्या, माझा परिवारच त्याला अविचार म्हणतोय. बाकीचा समाज तर म्हणेलच. मी आत्मकेंद्रित्वानं जेव्हा माझ्या जीवनाच्या कल्याणाकडे पाहतो आणि तेवढ्याच गोष्टी मी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मनुष्य म्हणतो काय अविचारी मनुष्य आहे. समाज म्हणतो काय अविचारी मनुष्य आहे, स्वतःपुरता पाहतो. कुटुंब आपलं म्हणतं, आपल्या घरातले आपले भाऊ म्हणतात, बहिणी म्हणतात, नातेवाईक म्हणतात, अरे फक्त आपल्यापुरतं पाहतो. आपलं आपलं ताट घ्यायचं, आपलं आपलं जेवण घ्यायचं, आपलं आपलं उठून जायचं. लोक बसलेत का नाही, सगळ्यांबरोबर आपण जेवण करावं, कुणाला काही उरतं आहे की नाही हे बघून आपलं जेवण असावं. पदार्थ आवडलेला असला तरी आखडता हात घ्यावा लागतो. आणि तसा न घेता जर एखादा मनुष्य मला आवडलं म्हणून सगळं एकदम स्वतःच खाऊन टाकत असेल तर लोक म्हणतात की नाही काय अविचारी म्हणून, आम्हाला चवीलाही ठेवलं नाही म्हणतात ना. हा कारण का, त्या विचाराला आत्मकेंद्रित्वाची झालर आहे, आत्मकेंद्रित्वाचा स्पर्श आहे. म्हणून तो विचार जर मी समाजाच्या कल्याणाकरता करत नसेल, अंतशीतलताचे इंदो हा शब्द वापरला योग वासिष्ठांनी. विचार हा नेहमी सर्वांना सुख देणारा असावा, सर्वांचं कल्याण करणारा असावा. त्या महाभारतामध्येच ते पांडव वनवासामध्ये असताना नारदांची एकदा त्यांची भेट झाली असा एक कथा प्रसंग आहे. त्याच्यामध्ये नारद आणि धर्मराज युधिष्ठिर या दोघांचा काही संवाद झाला आहे. त्या संवादामध्ये धर्मराज युधिष्ठिरांनी असं म्हटलंय, विचारलंय नारदांना की नारदा, लोक मला सत्यप्रतिज्ञ म्हणून ओळखतात. धर्मराज युधिष्ठिर असं म्हणतात, मी कधी असत्य बोलत नाही अशी माझी कीर्ती आहे. मी नेहमी सत्य बोलतो अशी माझी कीर्ती आहे. नारद म्हणाले ती कीर्ती बरोबर आहे धर्मा, तू कधी असत्य बोलला नाही आहेस. धर्मराजांनी विचारलं की माझा तो मुद्दा नाही आहे, माझी कीर्ती योग्य आहे का अयोग्य आहे हा मुद्दा नाही आहे. माझा प्रश्न असा आहे की ज्या सत्य प्रतिज्ञेवर किंवा ज्या सत्यत्वावर माझी प्रसिद्धी झालेली आहे ते सत्य काय आहे हे मला कळलेलं नाही, तेवढं सांगा. ते सत्य म्हणजे काय? त्यावेळेला नारदांनी जे उत्तर दिलंय त्या उत्तरामध्ये हा विचार आलाय. नारद महर्षी असं म्हणाले, सत्यस्य वचनम श्रेयः सत्यज्ञानम तु दुष्करम यद्भूतहितम अत्यंतम एतत् सत्यम मतम मम. नारद महर्षी म्हणाले की ज्याच्यामध्ये सगळ्यांचं हित सामावलेलं आहे त्याला सत्य म्हणतात. माझा मुद्दा इथे आहे, सर्वांचं कल्याण ज्ञानेश्वर महाराज सोडून कुणी हे मागितलेलं आहे, म्हणजे संत सोडून कुणी हे मागितलेलं आहे. म्हणून मी म्हटलं की कल्याणाच्या भूमिका मांडत असताना, सुखाच्या भूमिका मांडत असताना व्यक्तिभेदाने त्याच्यात फरक पडतो, कालभेदाने फरक पडतो, देशभेदाने फरक पडतो.
आणि हा जो फरक भेदाने पडत जातो ना, ती कल्याणाची भूमिका, ती सुखाची भूमिका ही नेहमी लौकिक सुखाची, लौकिक कल्याणाचीच असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या अलौकिक कल्याणाच्या भूमिका मांडल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये देशकाल व्यक्तिभेदाने परिच्छिन्नता आलेली नाही आहे, परिवर्तन आलेलं नाही आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये आणि तुकाराम महाराजांच्या काळामध्ये जे काही कालाचं अंतर आहे ते अंतर मोडून काढत दोघांच्याही भूमिका एकवटल्या आहेत. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.